नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे माझ्या धारावीमधील दाना बाजारमध्ये. खूप मोठे इकडे करोड रुपयाचे ना, इकडे रोज होलचाल चालतो इकडे. बघूया आपण, तुम्हाला एक दुकान दाखवतो मी. हे चेतन भाईचं दुकान आहे. चेतन भाईचं दुकान आहे मित्रांनो. बघा समोरच बघा, सोना देसी बार. जायचं का? बघा हे नारळ, होलसेल नारळ. हे प्रत्येक दुकान इकडे होलसेल आहे का. मोठा दाना बाजार आहे इकडे, खूप मोठा. सगळे दुकान त्याचेच आहे बघा, किराणा मालचे. बघा हे शारदा राईस मर्चंट. हे बघा केळी बिळी, साऊथ इंडियन सगळी नारळ वगैरे. खूप मोठं दुकान आहे इकडे. बघा चर्च आहे बघा, बेथेल पेंटाकॉस्टल चर्च. आणि बघा पूर्ण एरियामध्ये महाराष्ट्र डेअरी फार्म हा एकच आहे. हां चला खरं नाही लोकांचं. बघा आहे आता गर्दी कमी आहे ना, ते इकडे तुंडुम गर्दी वाहते इकडे. बघा इथे पण हे पहिलं होतं नंतर ते झालं. याच्या मार्केट त्याने खाल्ले. धंदा मला तर कॉम्पिटिशन असणार मित्रांनो. आणि आपल्या खास इकडं शाल एक नंबर मिळते. या शाल की शाल मला वाटतं कुठे धारत भेटणार नाही. अण्णा आपला अण्णा बघा, एक नंबर शाल मिळते ना. चल बघा इथे पण बघा. हां बघा इकडे बघा. मग मी या धारावीमध्ये असं नाव दाना बाजार ठेवले. अरे गर्दीमध्ये कुठून नाही, आशिका ज्वेलर्स कुठून आलं काय माहिती नाही. बघा हे जयलक्ष्मी आईस्क्रीम. म्हणजे तुम्हाला सोडा बॉटल, जिरा बॉटल, पाण्याची बाटली, सगळे पॅप्सी बिप्सी सगळं हॉलच्या रेटमध्ये एक नंबर आहे भाई इकडे. धारावी म्हणजे बोलतात ना सोन्याची खाण आहे इकडे. फक्त एवढं घाण आहे बस इकडे बघा बस. आणि सोनं कसं माहिती आहे का, सोनं बोला पैसा बोला हा कशाला माहीत असतो. सगळे साबणाचे होलसेल रेट, लिक्विड कपडे द्यायचे, साबणं बिबणं. हां बघा हे इकडं बस व्हिडिओ गेम जुगार. अरे बघा इकडे बघा बालाजी स्टोर्स. हे बघा इकडे हे वाईन शॉप इकडे. हे अरुल फूड स्मार्ट. बघा हे छोटंसं मॉल आहे धारावीमधला आमच्या. इथे पण खूप स्वस्त मिळतात सगळ्या गोष्टी. आमच्या इकडे ना भाई गल्लोबळीमध्ये ना इडलीची दुकानं मिळतील. ही शान आहे भाई आमच्या लोकांची. धारावीमध्ये सर्व आम्ही जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि एकत्र यांनी गुणगोविंदाने सगळे सण वगैरे साजरे करतो. पण मित्रांनो एक मात्र खरे आहे की आपल्या मराठी माणसांपेक्षा इकडे परप्रांतीय लोकांनी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघितलं ना, सगळे साऊथ इंडियन लोक, मद्रासी वगैरे, भैया मारवाडी, ह्या लोकांनी एवढी प्रगती केली ना आपल्या महाराष्ट्रामध्ये की बस बाकी कोणी नसेल केली. आपणच मागे. आपले माणसं दारूमध्ये आणि भांडणामध्ये गेलेत. सकाळ सकाळी प्रत्येकाला कामाची घाई असते म्हणून लोक काय करतात माहिती आहे का, टॅक्सी स्टँड किंवा बस स्टँडचा वापर करतात. तर ही लाईन बघा टॅक्सी स्टँडची कितपर्यंत, जवळजवळ 50 मीटरपर्यंत गेली. हा पूर्ण 90 फीट रोड बघा. जेव्हापासून सायन्स स्टेशनचं ब्रिज तुटलं आहे ना, तेव्हापासून सगळ्या गाड्या इकडून अशा धारावी डेपोतून इकडे वळवल्यात. तर बघा हा एवढा ट्रॅफिक जाम असतो बघा इकडे. रोजचा प्रॉब्लेम आहे. आता मी चाललो आहे माझ्या मित्राला भेटायला. ते राहिलं बाजूला, दुसरंच तुम्हाला काहीतरी बोलतो आहे. आता माझा मित्र आहे कामामधला बलराज करून. त्याचं काय चेस्ट पेन वगैरे झालं पण त्याला त्या दिवशी 2-3-4 दिवसापूर्वी मी ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये. ॲडमिट केल्यानंतर ते मेडिक्लेम होते, ते काय झालं काय नंतर आता मला जायचं बघायला. आता हॉस्पिटलचं काय असतं माहिती आहे ना, मेडिक्लेम भेटला 5 लाखाचा असेल तर 4 लाख लगेच ओढून घेतात. बघा कुठे गर्दी असेल नसेल माहिती नाही, पण बघा वाईन शॉपवर बघा सकाळी गर्दी. शाबास. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बघा इडलीचे दुकानं बघा, गल्ली बोळ्यामध्ये इडलीचे दुकानं आमच्या इकडे. मला वाटतं वडापावनंतर सर्वात जास्त खाणारा पदार्थ असेल ना महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे इडलीचा. कधी कधी मला असं वाटतं ते इडली 25-30 रुपयाला मिळण्यामुळे ना तो वडापाव पुढे. आता याला ते पण 10-15 रुपयाला असलं असतं ना त्याला पण पुढे घेतलं असतं. पण काय ठिकाणची इडली एवढी टेस्ट असते ना, महाग जरी असेल लोकांना परवडते ती, खातात लोक. हे बस बघा चालले बघा. बघा हे पार्किंग बिर्किंग काय नाही. बघा आलो मी आता साई हॉस्पिटलमध्ये. हे साई हॉस्पिटल बघूया आता काय चाललं आहे काय नाही. कार्यकर्ते बसले तिकडे त्यांचे. बघा बिल्डिंग बघा.
चला आता आपण एंट्रेस मारतो, एंट्री करतो. हे ICU. मग आलो त्यावेळी काउंटरला कोण नव्हतं. हां, सगळे आपापले फिरायला नाश्ता बिष्टा करायला गेलेत. बलराज आहे, खाऊन पिऊन बघा मस्त की 10-15 किलो त्याचं वजन वाढलेलं आहे. हां, लोंगी बिंगी सेम मस्त अन्नासारखं बसलं आहे. हां बघा, VIP ट्रीटमेंट आहे बघा त्याची. TV BV AC. चायला आम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये मरतो आहे. आणि हा साहेब बघा इकडे मस्त वेगळी. बाथरूम कुठे आहे? आंघोळीला बाथरूम बिथरूम काय खरं नाही ज्या आईला. चला आहे दाखव रे. हां, आपला खास मित्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.